अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला आम्ही. चालेल 3 महिने चालवला, आता फाडून फेकून द्या. आणि परत मग राज्यपाल नवीन आले देवव्रतजी, त्यांनी नैसर्गिक शेती पुरस्कार केला, तर परत ते असला नाही. आता म्हणतात आम्हाला एसओपी द्या. म्हणजे अडचण काय वळसे साहेब, राजकीय आणि ब्युरोक्रेसीची. गेल्या 10 वर्षात किती कृषी मंत्री बदलले महाराष्ट्रात आणि किती ॲग्रिकल्चर सेक्रेटरी बदलले हे पहा तुम्ही. कसं धोरण राबवणार आहात तुम्ही. सेंद्रिय शेती मिशन होतं, आमच्या पोरे साहेबांनी चालू केलं होतं अकोल्याला. सेंद्रिय शेती मिशनला आपण 2026 पर्यंत परवानगी दिली आणि आता एक दिवस पत्र पाठवून दिलं 2 वर्ष आधी. एक काम करा, सेंद्रिय शेती मिशन राष्ट्रीय शेती मिशन एकच आहे, बंद करून टाका. लोकांच्या कॅरियर शोध, लोकांनी केलेल्या कामासुद्धा आपण असा खेळतो. आणि म्हणून या विषयामध्ये माझी कळकळीची विनंती आहे, अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कोणती मिशनची वगैरे स्थापना करायची गरज नाही. नैसर्गिक शेतीचं काम जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात दिलं पाहिजे. एक्झिस्टिंग स्टाफ आहे आपल्याकडे आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहेत, जे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज करतात, त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, पैसे दिले पाहिजे. हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग अतिशय चांगला आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत, यांना वेगळं करून चालणार नाही. दोन्ही प्रयोग चालले पाहिजे. हे जर खरंच झालं असं, योगेश सागरजी, बदलून जाईल सर्व. मी स्वामीनाथनजीच्या विरोधात नाही आहो, माझ्यावर टीका होत होती नेहमी. स्वामीनाथनजींनी गव्हाची व्हेरायटी काढली, काय झालं त्याची जे. आपण ऐकलं विधानसभेत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. पुढची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.